प्रीत्य प्रीति विषादात्मकाः प्रकाश प्रवृत्ति नियमार्थाः अन्योन्याभिभवाश्रय जनन मिथुन वृत्तयश्च गुणाः. या कारिकेमध्ये 3 गुणांचं स्वरूप, प्रयोजन आणि त्यांची प्रवृत्ती, त्यांचे व्यापार सांगितलेले आहे. मागच्या 2 कारिकांमध्ये आपण हा विचार करून आलोय की प्रकृतीपासून उत्पन्न होणारे जे कार्य आहे ते प्रकृतीशी समानही आहे आणि भिन्नही आहे. त्याला साधर्म्य आणि वैधर्म्य म्हणतात. काही अंशामध्ये साधर्म्य आहे, काही अंशामध्ये वैधर्म्य आहे. हे कसं आहे हा विचार आपण केलाय. त्यानंतर व्यक्त आणि अव्यक्त असणारी जी प्रकृती आहे यांचं पुरुषाशी वैधर्म्य कसं आहे हेही आपण पाहिलेलं आहे. त्रिगुणम, अविवेकी, विषयः, प्रसवधर्मी वगैरे हे व्यक्त आणि अव्यक्ताचे धर्म आहेत. परंतु तद विपरीतः पुमान, पुरुष मात्र या सर्व धर्माहून वेगळा आहे, भिन्न आहे. असे धर्म पुरुषाचे नाहीत असा आपण विचार केला. साधर्म्य वैधर्म्य पाहिलं म्हणजे यालाच विवेक म्हणतात. असा आपण प्रकृती पुरुषाचा विवेक पाहिला. मागच्या कारिकेमध्ये एक शब्द गेला होता त्रिगुणम. व्यक्त ही त्रिगुणात्मक आहे आणि अव्यक्त त्यांचं कारण असणारी प्रकृती सुद्धा त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणम या 3 गुणांचा सांख्यामध्ये महत्वाचा विचार केलेला आहे. 3 गुणाशिवाय प्रकृती काही करू शकत नाही. प्रकृती म्हणजेच हे 3 गुण. त्रिगुणात्मकच आहे ही प्रकृती. आणि म्हणून हे 3 गुण कोणते आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांची लक्षणं काय आहेत, त्यांचं कार्य काय आहे, ते आपलं कार्य कसं पार पाडतात, हा विषय एक सांख्यामध्ये अत्यंत महत्वाचा विषय मानला जातो. म्हणून या आणि पुढच्या या 2 कारिकांमध्ये या त्रैगुण्याचा विचार केला आहे. 2 कारिकांमध्ये 12व्या आणि 13व्या. तर प्रस्तुत कारिकेमध्ये या 3 गुणांचं स्वरूप सांगितलंय. प्रयोजन म्हणजे ते काय, त्यांच्यापासून प्रयोजन काय सिद्ध होतं ते सांगितलंय. आणि त्यांची प्रवृत्ती कशी होते हेही सांगितलेलं आहे. प्रीती अप्रीती विषादात्मकाः हे आहे यांचं स्वरूप. प्रकाश प्रवृत्ती नियमार्थाः हे आहे यांचं प्रयोजन. अन्योन्य अभिभव आश्रय जनन मिथुन वृत्तयः च गुणाः हे आहे यांचे व्यापार, प्रवृत्ती, क्रिया कशी होते याचं वर्णन केलेलं आहे. याचं स्वरूप काय आहे म्हणले प्रीती अप्रीती विषादात्मकाः गुणाः. गुण कसे आहेत. प्रीती, प्रीती याचा अर्थ सुख. सुख म्हणजे आनंद, म्हणजे सत्वगुण. बरोबर ना. प्रीती शब्दाने सत्वगुणाचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. कारण सत्वात संजायते ज्ञानम असं म्हटलंय. सत्वम सुखे संजयती रजः कर्मणी भारत. सत्वगुण हा सुख प्राप्त करून देणारा असतो. प्रीती अप्रीती विषादात्मकाः तिघांची स्वरूप सांगितले. प्रीती म्हणजे प्रीतिरूप, सुखरूप आहे कोण, सत्वगुण. अप्रीती म्हणजे दुःख, दुःखरूप आहे रजोगुण. आणि विषादात्मकाः विषाद रूप आहे तमोगुण. 3 असल्यामुळं बहुवचन झालं विषादात्मकाः. प्रीत्यात्मकः सत्वगुणः, अप्रीत्यात्मकः रजोगुणः आणि विषादात्मकः तमोगुणः. विषाद शब्दाचा अर्थ होतो खेद करणं किंवा मोह असा अर्थ होतो. विषाद म्हणजे काय, मोह असा इथं अर्थ आहे. मोहरूप आहे कोण, तमोगुण. हे झालं 3 गुणांचं स्वरूप. पुढं त्यांचे अर्थ. अर्थ म्हणजे प्रयोजन सांगितले. प्रकाश प्रवृत्ती नियम अर्थाः. अर्थ म्हणजे हे आहे यांचं प्रयोजन 3 गुणांचं. प्रकाश याचा अर्थ होतो ज्ञान. सत्वगुणाचं प्रयोजन आहे ज्ञान. सत्वगुणाने ज्ञान प्राप्त होत असतं. प्रवृत्ती हे रजोगुणाचं कार्य आहे. बरोबर ना. प्रयोजन आहे. रजोगुण अंतःकरणामध्ये वाढला की प्रवृत्ती वाढते. आणि नियम अर्थाः, नियम तमोगुणाचं कार्य आहे नियमन करणं, आडवणं यांना. तमोगुणाचं स्वतंत्र काही काम नाही.
सांख्यकार म्हणतात, शास्त्रकार, की तमोगुण हा या दोघांना फक्त थांबवण्याचं, नियंत्रण करण्याचं काम करतो. सत्वगुण फारच वाढायला लागला की आपण पुस्तक वाचणं, अभ्यास करणं, चिंतन करणं, सत्वात्मक आपली काय होते, प्रवृत्ती व्हायला लागते. सत्वगुणामध्ये, आनंदामध्ये आनंद जास्तच घ्यायला लागलो की तमोगुण म्हणतो थांब जरा, आता बस कर, जास्त झालं तुला, आता जरा आराम कर. तमोगुण काय करतो, त्याला झोपेकडे घेऊन जातो, आळसाकडे घेऊन जातो, आता बस झालं वा. समजलं ना. नंतर रजोगुण जास्त प्रवृत्ती, काम करून करून तरी थकतो ना आपण. तमोगुण काय करतो, भरपूर प्रवृत्ती केली, भरपूर फिरला, भरपूर चालला, भरपूर क्रिया झाली ना, थांब जरा, आता आराम कर. आणि म्हणून तमोगुण या दोघांचं नियमन करतो, अडवण्याचं काम करतो. हेच त्याचं काम आहे, दुसरं त्याचं काही काम नाही. समजलं ना. म्हणून नियमन करणं म्हणजे काय, या दोघांचं नियमन करणं असा अर्थ आहे. आणि नियमन केलं की मग त्याचं काम सुरू होतं. कुणाचं, तमोगुणाचं. सत्वगुणाला अडवलं म्हणजे ज्ञान होण्याची क्रिया थांबली, सुख थांबलं प्राप्त व्हायचं. रजोगुणाला अडवलं म्हणजे रजोगुणाची प्रवृत्ती थांबली, क्रियाशीलता थांबली. मग काय होतं, ज्ञानही जिथं, ज्या अवस्थेमध्ये ज्ञानही कुठलं होत नाही, आनंदही प्राप्त होत नाही, ज्या अवस्थेमध्ये कुठली क्रिया पण नाही, क्रियाशून्यता, ज्ञानशून्यता, अशी अवस्था म्हणजे झोप. झोप म्हणा, मोह म्हणा, अविवेक म्हणा, आळस म्हणा, अशा प्रकारच्या ज्या वृत्ती निर्माण होतात त्यालाच म्हटलं जातं मग तमोगुण. म्हणून तमोगुण कसा आहे, नियमन करणारा आहे, असा याचा अर्थ आहे. प्रीती शब्दाने केवळ प्रीतीचं ग्रहण करायचं नाही. प्रीती म्हणजे आनंद, आनंद असा अर्थ आहे, म्हणजेच प्रसन्नता असा अर्थ होतो प्रीती शब्दाने. नंतर विवेक, वैराग्य, समाधी षटक, दैवी संपत्तीचे सर्व गुण, हे सगळे घ्यायचे प्रीती शब्दाने, उपलक्षण मान, दैवी संपत्ती. त्यानंतर अप्रीती शब्दाने काय करायचं, केवळ दुःख नाही. दुःख शब्दात उपलक्षण आहे, दुःख रूप आहे रजोगुण, पण केवळ दुःख असं नाही. दुःख त्याच्यामध्ये सगळं, मग कशामुळे दुःख होते, सगळे विकार घ्या, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे रजोगुणाशी असणारे स्वरूप आहे, विकार आहे. म्हणून टीकाकारांनी असं सांगितलंय, आर्जव, श्रद्धा, अनुकंपा, क्षमा, लज्जा, संतोष, विवेक, वैराग्य, या सगळ्यांचं ग्रहण करायचं प्रीती शब्दाने. अप्रीती म्हणजे दुःख, आणि ते सुद्धा उपलक्षण आहे. निंदा, द्वेष, द्रोह, मद, मात्सर्य, लोभ, क्रोध, काम, हे सगळ्या गोष्टी विकार. हे रजोगुणाचं काय आहे, कार्य आहे. आणि तमोगुण काय, विषाद रूप आहे. विषाद शब्दाचा अर्थ इथं मोह, मोहात्मक आहे, अविवेक आहे. तर या ठिकाणी विप्रलंभ म्हणजे फसवणं, कार्पण्य म्हणजे कृपणता, कौटिल्य मनामध्ये कुटिलतेचा भाव असणं, भय, ईर्ष्या, नास्तिक्य, अज्ञान, या सर्वांचं ग्रहण करायचं विषाद शब्दाने, मोह शब्दाने. असे हे 3 गुण, प्रीती, अप्रीती, विषाद रूप आहेत. प्रकाश करणं, प्रवृत्ती करणं आणि नियमन करणं, हे तिन्हीचं कार्य आहे, प्रयोजन आहे. आणि हे मग हे प्रयोजन करत असताना हे गुण काय करतात, त्यांची वृत्ती सांगितली. वृत्तयश्च गुणाः, त्यांची वृत्ती, त्यांचे व्यापार. वृत्ती शब्दाचा अर्थ त्यांचा व्यापार, त्यांची प्रवृत्ती कशी होते, तर अन्योन्य अभिभव, आश्रय, जनन, मिथुन वृत्तय, एवढ्या वृत्ती सांगितल्यात. हे अन्योन्य शब्द जो आहे आणि वृत्ती शब्द जो आहे तो प्रत्येकाला लावायचा. अन्योन्य अभिभव वृत्ती, अन्योन्य आश्रय वृत्ती, अन्योन्य जनन वृत्ती आणि अन्योन्य मिथुन वृत्ती, अशी यांची वृत्ती म्हणजे व्यापार आहेत 3ही गुणांची. म्हणजे हे काय करतात, अन्योन्य म्हणजे परस्पराला, एकमेकाला. हे 3 गुण, सत्व, रज आणि तम, हे 3ही गुण परस्परांना अभिभूत करणं ही त्यांची वृत्ती आहे. त्यांचं कामच असतं, नेहमी एकमेकाला काय करतात, अभिभूत करतात. म्हणजे तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणाला दाबायचं काम. काय केलं म्हणजे हे सत्वगुण कमी होईल, काय केलं म्हणजे तमोगुण कमी, आपलं रजोगुण कमी होईल. हे कुणाचं काम आहे, ही त्याची वृत्तीच आहे. कुणाची, जसं म्हणतो ना अमुक एखाद्या व्यक्तीची वृत्तीच तशी आहे होत त्याची, तसं रजोगुणाचं कार्यच ते तेवढं आहे. तो काय करतो, सारखं त्याचं काम एकच आहे, रजोगुणाला दाबायचं काम करतो.
सत्वगुणाला दाबायचं काम करतो, स्वतः उसंबळून वर येण्याचा प्रयत्न करतो. कोण? तमोगुण. रजोगुणाचं असंच आहे. रजोगुणही काय करतो? तमोगुणाला दाबण्याचा प्रयत्न करतो, सत्वगुणालाही दाबण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे अभिभूत करतो, आणि स्वतः उसळी मारण्याचा प्रयत्न करतो. कोण? रजोगुण. आणि सत्वगुणाचंही काम तेच आहे. सत्वगुणही तसंच करतो. काय करतो? रजोगुणाला दाबण्याचा प्रयत्न करतो, तमोगुणालाही अभिभूत करतो, आणि आपण प्रकट होण्याचा प्रयत्न करतो. हे कोणाचं कार्य? सत्वगुणाचं. याला म्हणायचं अन्योन्य अभिभव वृत्तयः गुणाः. हे तीनही गुण परस्परांना अभिभूत करीत राहतात. ही त्यांची वृत्ती आहे, अशी त्यांची प्रवृत्ती आहे. समजतंय का? एक. आणि मग ज्या एका गुणानं दोघांना अभिभूत केलं आणि एक आपण प्रकट झाला, तो एक गुण आपलं कार्य करतो. बरोबर, त्या गुणाचे कार्य व्हायला लागतात. तमोगुणानं दोन गुणांना बाकीचे आवरलं की तमोगुण काय करतो? आता ज्ञानही होऊ देत नाही, क्रियाही होत नाही, मग मोह, अविवेक, अज्ञान, बरोबर ना, असा त्या पुरुषाच्या ठिकाणी अशा प्रकारचे गुण यायला लागतात. रजोगुणानं सत्वगुणाला दाबलं, तमोगुणालाही अभिभूत केलं की काय होतं? विकार वाढायला लागतात, क्रियाशीलता वाढायला लागते. आणि सत्वगुणाने जर या दोघांना अभिभूत केलं तर ज्ञान वाढायला लागतं, आनंद वाढायला लागतो, वैराग्य वाढायला लागतं. समजतंय ना? असे हे तीनही गुण परस्परांना अभिभव करण्याचं कार्य करतात. ही यांची वृत्ती आहे. अजून काय? अन्योन्य आश्रय, एकमेकाचा आश्रय घेणं, ही यांची वृत्ती आहे. एकमेकाच्या आश्रयाशिवाय एकमेक काही करू शकत नाहीत. सत्वगुणाला जर काही उत्पन्न करायचं असेल, ज्ञान, सुख वगैरे, तर त्याला रजोगुणाचं तमोगुणाचं पण साह्य लागतं. दोघांचं साह्य घेतल्याशिवाय तो काय करू शकत नाही, आपलं कार्य करू शकत नाही. ज्ञान करून द्यायचंय समजा. अन्योन्य आश्रय कसे होतात? हे सत्वगुण तमोगुणाचं सुद्धा प्रकाशन करतो आणि रजोगुणाचं सुद्धा प्रकाशन करतो. कसं? त्यांचं साह्य घेऊनच करतो. समजायला ना? कोण? सत्वगुण. रजोगुण तमोगुणाचा आश्रय घेतो आणि त्यांचं प्रकाशन करतो. याला रजोगुण म्हणतात. हे कोणा सांगितलंय? सत्वगुणानं सांगितलं. सत्वगुणाचं काम काय? ज्ञान करून देणं. सत्वगुण तमोगुणाचं, तमोगुणाच्या कार्याचं, रजोगुणाच्या कार्याचं ज्ञान करून देणं. ज्ञान करून देणं हे काम कोणाचं आहे? सत्वगुणाचं. पण हे ज्ञान करून देत असताना त्या सत्वगुणाला रजोगुण आणि तमोगुणाचा आश्रय घ्यावा लागतो. रजोगुणाला सुद्धा प्रवृत्तीशील होण्यासाठी अगोदर ज्ञान तर पाहिजे की नाही? अगोदर आपण काय करतो? पाहतो, अमुक अमुक अशी वस्तू आहे बरं का, चांगली आहे, ती प्राप्त केली पाहिजे, आणि मग निघाला. प्रवृत्ती होण्याच्या अगोदर ज्ञान आहे की नाही? रजोगुणाची प्रवृत्ती होण्यासाठी सत्वगुणाचं साह्य घ्यावं लागतं. आणि एकदा ती वस्तू मिळाली की आता थांबलं पाहिजे ना, का अजून पुढे चालत जायचं? अमुक अमुक वस्तू पडली, ती घ्यायची, प्रवृत्ती तिथपर्यंत झाली, ती वस्तू घेतली, मग का पुढेच जायचं का आणखी चालत? क्रिया थांबली पाहिजे की नाही? थांबवण्याचं काम कोण केलं? तमोगुणानं केलं. म्हणून असे हे प्रत्येक गुण एकमेकाचं साह्य घेतल्याशिवाय कार्य करू शकत नाहीत. याला म्हणायचं अन्योन्य आश्रय, ही यांची वृत्ती आहे. जनन म्हणजे उत्पन्न करणं, बरोबर ना? एकमेकाला काय करतात ते? एकमेकाला म्हणजे एकमेकाच्या कार्याला उत्पन्न करण्याचं काम करतात. आणि मिथुन म्हणजे सतत बरोबर राहतात. समजतंय का? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे तीनही गुण एकमेकांना सोडून कधीही राहत नाहीत. यद्यपि एक गुण वाढलेला आहे, दोन कमी झालेत, पण ते नाहीत असं नाही. ते अभिभूत असणारे, कमी झालेले का होईना, रजोगुण तमोगुण असणारच. पण ते पूर्णपणे नष्ट होत नाहीत. का? कारण त्रिगुणात्मक पृथ्वी आहे, प्रकृती आहे. प्रत्येक पदार्थामध्ये हे तीन गुण कायमस्वरूपी राहणार. म्हणून कोणताच पदार्थ त्रिगुणांनी मुक्त होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये तीनही गुण असणार. प्रत्येक व्यक्तीमध्ये, पुरुषामध्ये तीनही गुण असतात. कितीही मोठा महात्मा झाला तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी तीनही गुण असणारच. तो पाठ सांगतो तेव्हा सत्वगुण आहे, त्याच्या अंतःकरणात विवेक, वैराग्य सदैव जागृत आहे. सत्वगुण अधिक आहे. पण पाठ सांगण्यासाठी क्रियाच करावी लागेल ना, बोलावंच लागेल ना. आता हे जे ज्ञानाचाही व्यवहार सुरू आहे आपला इथं, चिंतन, तुम्ही ऐकताय, ऐकताना ज्ञान होतंय, मी बोलतोय, वाचन करतो, हे ज्ञान आहे की नाही?
पण बोलणं, वाचन करणं, सांगणं, तुमचं ऐकणं ही क्रियाच आहे की नाही. इथं रजोगुण सुद्धा सुरू आहे आपला, सत्वगुणही सुरू आहे. आणि हे सगळं होता 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 कधीतरी थोडंसं आपल्याला तंद्रा येते ऐकता ऐकता. म्हणजे तमोगुणही आहे की नाही. नियमन करणारा तमोगुणही त्या ठिकाणी आहेच आहे. सतत सतत या ठिकाणी प्रत्येक हे ते गुण जे आहेत ते सोबत राहतात, एकमेकांना सोडून राहत नाहीत कधीही. याला म्हणायचं अन्योन्य मिथुन वृत्त यश्च गुणाहा. याचा अर्थ असा झाला बघा, प्रीती अप्रीती विषाद स्वरूप गुण आहेत. प्रकाश प्रवृत्ती नियमन करणं हे ज्यांचं प्रयोजन आहे असे गुण असतात. आणि परस्परांना अभिभूत करणं, परस्पराचा आश्रय घेणं, परस्परांच्या कार्याला जनन उत्पन्न करणं आणि परस्परामध्ये मिसळून राहणं, मिलजुलके राहणं, हे यांचं काय आहे, कार्य म्हणजे प्रवृत्ती आहे. यांची अशी प्रवृत्ती आहे, क्रिया आहे, असा याचा अर्थ. आता पुन्हा प्रश्न उत्पन्न होतो की या श्लोकामध्ये, या कारिकेमध्ये तुम्ही या गुणांचं स्वरूप सांगितलं, या गुणांचं प्रयोजन सांगितलं, या गुणांचे कसे व्यापार कृती प्रवृत्ती होत असते हे सांगितलं. पण हे गुण नेमके कोणते आहेत, बरोबर ना. हे गुण कोणते, त्यांची नावं काय आहेत. के ते इत्थम भूताः गुणाः, अशा प्रकारचे 3 गुण, त्यांची नावं काय आहेत सांगा जरा. तर पुढच्या कारिकेमध्ये त्यांची नावं सांगतायत बघा. आणि त्यांचं प्रत्येकाचं कार्य कसं आहे तेही थोडक्यामध्ये सांगतायत की ते कसं करतात. त्याला दृष्टांतही एक दिलेला आहे. सत्वं लघु प्रकाशकमिष्ट मुपष्टंभकं चलंच रजः. काय झालं, गुरुवर्णकमेव तमः प्रदीपवच्चार्थतो वृत्तिः. सत्वं लघु प्रकाशकमिष्ट मुपष्टंभकं चलंच रजः. गुरुवर्णकमेव तमः प्रदीपवच्चार्थतो वृत्तिः. सत्वं लघु प्रकाशकमिष्टमुपष्टंभकं चलंच रजः. गुरुवर्णकमेव तमः प्रदीपवच्चार्थतो वृत्तिः. पदच्छेद. सत्वं लघु प्रकाशकम इष्टम उपष्टंभकम चलं च रजः. गुरु वर्णकम एव तमः प्रदीपवत् च अर्थतः वृत्तिः. अन्वय. सत्वं लघु प्रकाशकम इष्टम रजः उपष्टंभकम च चलम तमः गुरु वर्णकम एव. एतेषां वृत्तिः अर्थतः प्रदीपवत् वर्तते. अर्थ याचा असा आहे, सत्वम म्हणजे सत्वगुण कसा आहे, लघु. लघु म्हणजे हलका, हलका फुस आहे, बरोबर ना. लघु कसा आहे, आपलं सत्वगुण कसा आहे, लघु. म्हणजे बघा, रजोगुण तमोगुणाचा मळ निघून गेला की सत्वगुण कसा प्रकाशमय आहे आणि आनंदमय आहे, प्रीतिरूप आहे की नाही. तिथं काय आपल्याला असं जडपणा वाटतो का, काय शरीर जरा जडच पडलंय किंवा बुद्धी माझी जडच पडली असं होतं का. हे काम कोणाचं, रजोगुण तमोगुणाचं आहे. सत्वगुणामध्ये काय होतं, ज्ञान होतं. ज्ञान झालं की हलकं हलकं वाटतं आपल्याला, आनंद प्राप्त झाला की बरं झालं, मोकळं मोकळं वाटतं, बरोबर ना. सत्वगुण हा हलका आहे, लघु असा अर्थ. अजून कसा, प्रकाशकम, प्रकाशक आहे. प्रकाशक म्हणजे ज्ञान करून देणारा, प्रत्येक वस्तूचं ज्ञान करून देणं हे कोणाचं काम आहे, सत्वगुणाचं. सत्वगुण हा लघु प्रकाशकम असा आहे. इष्टम म्हणजे सांख्यैहि इष्टम, सांख्यांना
सांख्यशास्त्रकारांना तो असाच इष्ट आहे, अभिप्रेत आहे असा अर्थ. आता रजः उपष्टंभकम च चलम. इष्टंभकम नाही असे चुकीचं आहे बरं का. उप प्रकाशक आहे ना, इथं मू पाहिजे. मुपष्टंभकम. हे पय मध्ये, इथं मध्ये पय. मुपष्टंभकम प्रकाशक. हा इथं मिष्ट राहिलं म्हणतात. सत्वम लघु प्रकाशक मिष्ट. बरोबर ना. आणि आता इथं मध्ये लिहायचं मुपष्टंभकम. मुपष्टंभकम. सत्वगुण लघु प्रकाशक असा सांख्याचार्यांना अभिमत आहे. रजोगुण प्रेरक आहे. उपष्टंभक शब्दाचा अर्थ होतो प्रेरक, प्रेरणा देणारा. कोण आहे? रजोगुण. आणि अजून कसा आहे? चंचल. चलमच चंचल आहे. कोण? रजोगुण वाढला की चंचलता येते, पाठातही मन लागत नाही. मग जिथून फिरून आलो, जे काही पाहून आलो, ऐकून आलो, तेच मनामध्ये यायला लागतं पाठात बसल्यावरही. याला म्हणायचं चलम. रजोगुणाचं कार्य आहे. रजोगुण वाढला आणि प्रेरक आहे, प्रेरणा देणार आहे. आता पुढे सांगितलंय गुरुवर्णकमेव तमः. तमः गुरु. गुरु शब्दाचा अर्थ इथं उपदेशक नाही. तमगुण कधी उपदेशक नसतो. तमः गुरु. गुरु म्हणजे जड. जड आहे. जड. जड म्हणजे तो चेतन, जड या अर्थाचा नाही. म्हणजे तमगुण वाढला की आपल्याला कसं होतं? असं जड झाल्यासारखं वाटतं. आळस वाढला. आपण काय म्हणतो? खूपच अंगामध्ये आळस आलेला आहे, असं जड झालंय, डोकं जड पडलंय माझं म्हणतो. याला काय म्हणायचं? जड. या अर्थाने जड. बरोबर ना. कारण तमोगुण जास्त मलिन आहे. आणि तमोगुणाचं मालिन्य आलं एकदा अंतःकरणावर की बस त्याला काही करावं वाटत नाही, उठावं वाटत नाही, कुठं जावं वाटत नाही, कुठली क्रिया करावी वाटत नाही, पाठ ऐकावा हे वाटत नाही. म्हणजे सत्वगुण. सत्वगुणही काही त्याला प्रगट होऊ देत नाही. आणि रजोगुणाची क्रिया पण होऊ देत नाही. कोण? तमोगुण. आणि मग शरीर कसं पडतं? जड. याला म्हणायचं जड. असा गुरु आहे. या दोघांचा गुरु आहे हा जड. वर्णकमेव. वर्णक शब्दाचा अर्थ आहे आवरक. आवरक म्हणजे काय? आवरण घालणारा. एखाद्या पदार्थावर काय घालतो? तो आवरण घालतो. अज्ञानाचं आहे की नाही? पदार्थाचं ज्ञान होऊ देत नाही. पाठाला निघालं की आवरण घालतो. म्हणतो अरे काय उपयोग आहे पाठ ऐकून, झोपून घे जरा, कर आराम, आजच्या दिवस झोप. याला काय म्हणायचं? आवरक. म्हणजे आवरितो माणसाला. असं कुठं अभ्यास करायला जाऊ लागला की त्याला आवरितो. आवरक असा कोण आहे? तमहा. एवकार म्हणजे चकार. असाच आहे. बरोबर ना. असाच आहे. आवरकम एव. कोण? तमहा. आता पुढे सांगितलंय च वृत्ती ही अर्थतः प्रदीपवत भवती. यांची जी वृत्ती आहे अर्थतः. बरोबर ना. अर्थतः शब्दाचा अर्थ काय? प्रयोजनतः. आपलं कार्य करण्यासाठी. बरोबर ना. पुरुषाला भोग मोक्ष काहीतरी त्या पुरुषाला प्राप्त करून देणं, हे कार्य करायला निघाल्याच्या नंतर तो कसा करत? हे तीन गुण काय करतात? त्या दिव्याप्रमाणे आपलं कार्य करतात. प्रदीपवत. प्रदीप म्हणजे दिवा, प्रकर्षानं पेटलेला दिवा. त्या दिव्याप्रमाणे म्हणजे कसं? तर दिवा काय करतो? प्रकाशन करतो की नाही? पण एकटा दिवा प्रकाशन करतो का? काही गोष्टी एकत्र याव्या लागतात. एकत्र म्हणजे तेल, ती समई आहे. बरोबर ना. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, पुन्हा वात आहे, आणि मग अग्नी माचीस पेटवली, आणि मग दिवा प्रज्वलित झाला, आणि मग त्यानं प्रकाशन करण्याचं काम केलं. समजतंय ना. पण त्या बघा तिथं सूक्ष्मतेनं बघितलं पाहिजे.
आपण म्हणतो दिवा हा प्रकाशक आहे, पण दिव्याला प्रकाशमय होण्यासाठी, पदार्थांचं प्रकाशन करण्यासाठी वातीचं साह्य घ्यावं लागलं, तेलाचं साह्य घ्यावं लागलं, बरोबर ना. तर ते वात आणि तेल म्हणजे काय, रजोगुण तमोगुण आहे. आणि मग प्रगटलेला जो दिवा आहे तो मग त्यानं प्रकाशन केलं, बरोबर ना. पण आपण दिवा पेटलाय म्हणलं की, दिवा म्हटलं की तिन्ही गोष्टी असतात त्याच्यामध्ये, बरोबर ना. अग्नी, वात आणि तेल, बरोबर ना. कसमय वगैरे समजा बाकीच्या काही गोष्टी, पण ह्या प्रमुख तर 3 गोष्टी आहेत की नाही. दिवा म्हटलं की तिन्ही मिळूनच दिवा आहे. पण आपल्या समोर दिवा म्हटलं की काय येतं, अग्नी, प्रकाश, हेच येते की नाही. बाकीचे 2 गुण, ते 2 जे आहेत ते अभिभूत होतात अर्थतः आपल्या समोर. आणि दिवा म्हटलं की एक पेटलेला अग्नी, तोच डोळ्यासमोर आपल्या येतो, बरोबर ना. हे सत्वगुणाचं उदाहरण आहे. असा हा सत्वगुण आहे. सत्वगुणाला सुद्धा आपलं कार्य, प्रकाश हे कार्य करण्यासाठी रजोगुण तमोगुणाचं साह्य थोडंसं घ्यावंच लागतं. त्याच्याशिवाय आपलं कार्य नाही करू शकत, समजतंय ना. मग असेच आहेत हे तिन्ही सुद्धा एकमेकाचं साह्य घेतल्याशिवाय आपलं कार्य करू शकत नाही. म्हणून अर्थतः म्हणजे प्रयोजन, भोग, मोक्ष पुरुषाला देणं, हे कार्य आपलं करण्यासाठी हे 3ही गुण प्रदीपाप्रमाणे आहेत, असा अर्थ. समजले कारिका. सत्वगुण कसा आहे, हलका आणि प्रकाशक आहे, असा इष्ट आहे. रजोगुण कसा आहे, चंचल आहे आणि प्रेरक आहे, उपष्टंभक, प्रेरक. तमोगुण कसा आहे, जड आणि आवरक, अज्ञान घालणारा, अज्ञानाचं आवरण. आणि यांची वृत्ती, यांचं कार्य करणं कसं आहे, प्रदीपवत आहे, दिव्याप्रमाणे हे आपलं आपलं कार्य करतात, असा याचा अर्थ आहे. समजायले का. ह्या 3 गुणांचा ज्याला विचार समजला त्याला गीतेतील 14व्या अध्यायाचा अर्थ लवकर कळतो. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम, अलगा, सत्वम लघु प्रकाशकम, तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम, सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ, बरोबर ना. सुख, ज्ञान, प्रीती, आनंद हे कोणाचं कार्य, सत्वगुणाचं आहे. आणि या कार्याच्या सत्वगुणही बांधणाराच आहे जीवाला. तमोगुणही बांधून टाकतो, रजोगुणही बांधूनच टाकणार आहे. आणि सत्वगुण सुद्धा ज्ञान आणि सुखाच्या द्वारा बंधकच आहे. म्हणून 3 गुणाच्या अतीत व्हायचं आहे आपल्याला. पण 3 गुणाच्या अतीत होण्यासाठी अगोदर तमोगुणातून बाहेर यायचं आहे रजोगुणात, रजोगुणालाही मागं सोडायचं आहे आणि सत्वगुणात जायचं आहे. आणि शेवटी सत्वगुण असा स्वपर विरोधी आहे की तो रजोगुण तमोगुणाला तर अभिभूत करतोच, पण स्वतः सुद्धा निवृत्त होतो ज्ञान प्राप्त करून देऊन. म्हणून सत्वगुण आपला वाढला पाहिजे. आणि त्याकरिता मग 17व्या 18व्या अध्यायामध्ये आपल्याला सात्विकच गोष्टी करायला सांगितल्या गीतेमध्ये. यज्ञ सात्विक करा, कर्म सात्विक करा, आहार सात्विकच घ्या, तप सात्विक करा, श्रद्धा तुमची सात्विक असली पाहिजे, सगळ्या गोष्टी, तुमचं ज्ञान सात्विक असलं पाहिजे. सगळं सगळं सात्विक 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 3ही गुणांमध्ये सांगितलेलं आहे. त्या सत्व गुणाच्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार आपण करायचा, तेव्हा सत्वगुण वाढतो. सत्वगुणाचा प्रकर्ष झाला कधी समजायचं, फार 14व्या अध्यायामध्ये शेवटी श्लोक आलेला आहे की सत्वगुणाचा यदा सत्वे प्रवृद्धेतु, सत्वगुण एकदा प्रवृद्ध झाला, पूर्ण वाढला, पूर्णपणे त्याची म्हणजे व्याप्ती व्हायची तेवढी वाढली, कुणाची, सत्वगुणाची. हे कधी समजायचं की जेव्हा त्या महापुरुषाच्या, त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये एवढं वैराग्य आणि एवढा विवेक प्रकट होतं की ते अंतःकरणातला विवेक आणि अंतःकरणातलं वैराग्य त्याच्या इंद्रियात उतरतं, इंद्रियामध्ये उतरतं. त्याची इंद्रिय सुद्धा आता कुठले विकार ग्रहण करायला तयार होत नाहीत. जयाचे चोखटे मानशी मी होऊन असे क्षेत्र संन्याशी, जया निजेलिया ते उपाशी वैराग्य गा, याला म्हणायचं सत्वगुणाचा प्रकर्ष. स्वामी रामकृष्ण परमहंसांना म्हणे ते जिथं झोपायचे त्या ठिकाणी एक पैसा ठेवला, त्या ठिकाणी कोणीतरी पैसे ठेवले, त्यांना झोपच लागेना. ते म्हणले अरे इथं काहीतरी मला टोचतंय, आणि बघितलं त्याने आतरून काढून खाली पैसे होते. एकदा ते झोपे गेले, त्यांच्या झोपेमध्ये असा हात पडला होता, झोपेमध्ये घोरतायत आणि हातावर कोणीतरी पैसे ठेवले.
हातावर पैसे ठेवले, पैसा पडल्याबरोबर तो हात आपोआपच असं व्हायचा आणि इकडं तो घोरायला सुरू आहे, म्हणजे झोपेत आहेत पूर्ण. पण हातावर पैसा ठेवला की तो काय होतो, पैसा पालथा व्हायचा, वेगळा व्हायचा, मग ते पैसे खाली पडायचे. निजेल या ते उपाशी वैराग्य का, याला म्हणायचं सत्वगुणाचा प्रकर्ष होणं. आपला असा पडला असेल तर पैसे आल्यावर असा असू दे, आपलं वर्णन आता पुष्कळ होईल, करता येईल. आत्मस्तुती होता संचारू असे. सत्वगुणाचा प्रकर्ष झाला पाहिजे असा, आणि मग ज्ञान मिळालं पाहिजे. आजच खूप छान ओव्या गेल्या ज्ञानेश्वरीमध्ये. झाडा करीती, झाडा करून टाकतात कोणाचा, रजोगुण आणि तमोगुणाचा. जोपर्यंत अंतःकरणामध्ये हे विकार आहेत तोपर्यंत सत्वगुण वाढला पाहिजे, ज्ञानोबाराय म्हणतात. आणि मग सत्वगुण काय करतो, त्या कर्माच्या द्वारा रजोगुण तमोगुणाचा झाडा करतो. म्हणून ही जी सत्कर्मे जे आहेत, सत्कर्मे तीच तीर्थ आहेत असं सांगितलं. एवं तीर्थे जान निर्मळे सत्कर्मेची, सत्कर्मच तीर्थ आहे, कारण ते आपल्या ठिकाणचा पूर्णपणे मळ घालवून टाकणार आहे. म्हणून कर्म करत असताना सात्विकच कर्म केलं पाहिजे असा याचा अर्थ आहे. आणि मग आपल्याला ज्ञान होतं आणि मुक्तता सिद्ध होत असते. म्हणून 3 गुणाचा विचार सांगितलेला आहे. 2च श्लोक आहेत, पण खूप चिंतन सांगणारे हे 2 श्लोक आहेत. आता या 3 गुणांच्या या अशा प्रकारच्या कृतीच्या द्वारा प्रकृती जगताला उत्पन्न करते, आणि मग या जगताचं कारण अव्यक्त आहे, प्रकृती आहे असं सिद्ध होतं. जगतामध्ये हे ते व्यक्त कार्य सांगितले, कार्यामध्ये हे 3 गुण आहेत, प्रीती अप्रीती विषाद रूप आहेत, हा सर्व अनुभव आहे. आणि मग जगतामध्ये जर हे 3 गुण आहेत प्रत्येक वस्तूमध्ये, तर मग यांचं कारण सुद्धा त्रिगुणात्मक असलं पाहिजे, आणि ते आहे अव्यक्त, म्हणजे प्रकृतीच आहे त्रिगुणात्मक आणि तेच कारण आहे असं आता पुढच्या कारिकेमध्ये सांगत आहेत कारिकाकार. अविवेक्यादेहे सिद्धीस त्रैगुण्यात् तद्विपर्यया भावात् कारणगुणात्मकत्वात् कार्यस्य व्यक्तमपि सिद्धम्. अविवेक्यादेहे सिद्धीस् त्रैगुण्यात् तद्विपर्यया भावात् कारणगुणात्मकत्वात् कार्यस्य व्यक्तमपि सिद्धम्. अविवेक्यादेहे सिद्धिः त्रैगुण्यात् तद्विपर्यय अभावात् कारणगुणात्मकत्वात् कार्यस्य अव्यक्तम् अपि सिद्धम्. अन्वय आहे. अविवेक्यादेहे सिद्धिः त्रैगुण्यात् तद्विपर्यय अभावात् भवति, कार्यस्य कारणगुणात्मकत्वात् अव्यक्तमपि सिद्धम्. अर्थ असा आहे की अविवेक्यादेहे सिद्धिः, मागे व्यक्ताचे आणि अव्यक्ताची काही धर्म सांगत असताना अविवेकी असा शब्द गेलता बघा, बरोबर ना. त्रिगुणम अविवेकी गेलतं की नाही. तर त्रिगुणमचं विश्लेषण झालं 2 कारिकेत. आता पुढचा शब्द कोणता होता, अविवेकी. हे व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही अविवेकी आहेत, म्हणजे अभिन्न आहेत, बरोबर ना. आणि आदिपदानं काय होतं, त्रिगुणम अविवेकी विषय वगैरे हे सगळे घ्यायचे, जे व्यक्ताचे पाठीमाग धर्म सांगितले ते. यांची सिद्धी कशानं होते म्हणले, अविवेक्यादेहे सिद्धी. अविवेकी वगैरे हे जे धर्म सांगितले यांचं अस्तित्व, यांची सिद्धी कशावरून आहे, त्रैगुण्यात 3 गुणावरून यांची सिद्धी होते. कारण त्या प्रत्येकामध्ये 3 गुण आहेत की नाही, 3 गुणाने वरूनच त्यांची सिद्धी होते. समजायले ना. त्रैगुण्यात म्हणजे काय,
हे त्रिगुण रूप आहेत, त्यांच्यामध्ये 3 गुण आहेत की नाही, प्रत्येक पदार्थामध्ये 3 गुण आहेत. आणि त्रिगुणात्मक असल्यामुळे त्या अव्यक्त आणि व्यक्त पदार्थांच्या मध्ये असणारे जे अविवेकीत्व वगैरे धर्म आहेत की नाही, त्या सगळ्या धर्मांची सिद्धी, गुणांची सिद्धी होते, कारण ते त्रिगुणात्मक आहेत म्हणून. का बरं? तर या ठिकाणी व्यतिरेकी अनुमान सांगतायत की तद्विपर्यय अभावात. तद्विपर्यय म्हणजे काय? जर हे त्रिगुण अविवेकित्वादी धर्म नसतील, ज्या ठिकाणी अविवेकित्व नाही, बरोबर ना, त्या ठिकाणी त्रैगुण्य सुद्धा नसतं. याला म्हटलं जातं तद्विपर्यय अभावात, कारिकेतील शब्दाचा अर्थ. तद्विपर्यय म्हणजे काय? अभाव. विपर्यय म्हणजे अभाव. त्यांचा अभाव असेल तर त्याचा म्हणजे कोणाचा? अविवेकित्व वगैरे हे जे धर्म सांगितले ना मागे, अव्यक्ताचे धर्म सांगितले, प्रधानाचे प्रकृतीचे धर्म सांगितले, अविवेकित्व वगैरे, विषय, प्रसवधर्मी वगैरे. तर हे यांचा ज्या ठिकाणी अभाव आहे त्या ठिकाणी त्रिगुणता सुद्धा नाही. उदाहरणार्थ पुरुष, असं एकच उदाहरण आहे. मग कोण आहे तो? पुरुष, आत्मा, की ज्या ठिकाणी अविवेकित्व नाही, प्रसवधर्मित्व नाही, याचा अभाव आहे, बरोबर ना. आणि मग याचा अभाव जिथं आहे तद्विपर्यय, यांचा अभाव जिथं आहे पुरुषामध्ये, मग तिथं काय आहे? त्रिगुणतेचा पण अभाव आहे. त्या पुरुषामध्ये त्रिगुण आहेत का? नाही. याचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी अविवेकित्व वगैरे आहे त्या ठिकाणी त्रिगुणता आहे, किंवा त्रिगुणता जिथं आहे तिथंच अविवेकित्व, प्रसवधर्मित्व हे धर्म असतात, बरोबर ना. जिथं त्रिगुणत्व नाही त्या ठिकाणी प्रसवधर्मित्व वगैरे हे अव्यक्ताचे धर्म असू शकत नाहीत. उदाहरणार्थ पुरुषामध्ये 3 गुण नाहीत, म्हणून त्या ठिकाणी अविवेकित्व वगैरे आहे का? नाही. म्हणून इथं नियम सांगितला की अविवेकी वगैरे हे जे धर्म आहेत यांची सिद्धी त्रैगुण्यात, हे त्रिगुणात्मक आहेत, तिथं त्रिगुण आहेत म्हणून त्यांची सिद्धी होते, बरोबर ना. कारण गुणात्मकत्वात कार्यस्य, कारण गुणात्मकत्वात जे कार्य असतं ते कोणतंही कसं असतं? कारण गुणात्मक असतं. कारणाचेच गुण कार्यामध्ये येत असतात, असा अर्थ. समजतंय का? कारण प्रकृती त्रिगुणात्मक आहे की नाही, म्हणून प्रकृतीचे 3 गुण घटादी पदार्थामध्ये आलेले आहेत. कारण गुणात्मकत्वात कार्यस्य, कार्य जे आहे ते सर्व कसं आहे? कारण गुणात्मक आहे, कारणाचेच गुण कार्यामध्ये येत असतात. आणि म्हणून अव्यक्तम अपि सिद्धम, अव्यक्त म्हणजे प्रकृती सुद्धा सिद्ध झाली, मानावी लागते. समजतंय ना? का मानावी लागते? कारण गुणात्मकत्वात कार्यस्य. कोणतंही कार्य हे कारण गुणात्मक असतं. कार्यामध्ये सत्व रज तम 3 गुण आहेत की नाही, मग यांचं कारण सुद्धा त्रिगुणात्मक असलं पाहिजे, म्हणून अव्यक्तम अपि सिद्धम, म्हणून अव्यक्त यांचं कारण आहे, प्रकृती यांचं कारण आहे असं सिद्ध होतं, असा याचा अर्थ आहे. समजला कारिकेचा अर्थ? मागे सांगितलेल्या अविवेकित्व इत्यादी प्रकृतीच्या धर्मांची सिद्धी कशावरून होते? कारण ते त्रिगुणमय आहेत म्हणून. तद्विपर्यय अभावात, म्हणजे ज्या ठिकाणी अविवेकित्व वगैरे नसतं त्या ठिकाणी 3 गुणही नसतात. जसा पुरुष, हे उलट बोलणं झालं, व्यतिरेकी बोलणं झालं. आता सुलट करा. मग याचा अर्थ ज्या ठिकाणी अविवेकित्व, प्रसवधर्मित्व आहे त्या ठिकाणी त्रिगुण आहेत, आणि त्रिगुणात्मक प्रकृतीच आहे, म्हणून अव्यक्तम सिद्धम. समजलं ना? म्हणून अव्यक्त म्हणजे प्रकृती मानावी लागते. कारण पदार्थात तर त्रिगुण आलेले आहेत प्रत्येक. कारण गुणात्मकत्वात कार्यस्य, प्रत्येक कार्य हे कसं असतं? कारणाच्या गुणांनी युक्त असतं. आणि कार्यात तर 3 गुण आलेत, मग ते कुणाचे आले? पुरुषात तर 3 गुण नाहीत, मग राहिली कोण? प्रकृतीचेच असले पाहिजे, म्हणून अव्यक्तम सिद्धम. असे या संपूर्ण जगताची उपादान कारणरूप असणारी प्रकृती आहे, आणि ते जगताचं कारण आहे असं सिद्ध होतं. आणखी याची काय कारण आहेत? तर पुढच्या 2 कारिकांमध्ये प्रकृतीचा कारणवाद, प्रकृती कारणवाद हे 3 श्लोक कारिका आहेत, बरोबर ना. पहिल्या या 2 कारिकेमध्ये 3 गुणाचं वर्णन झालं. आता त्रिगुणात्मक कोण आहे? प्रकृती.
त्या प्रकृती जगताचं कारण आहे असा जो सांख्यांचा सिद्धांत आहे, प्रकृती कारणवाद आणि परिणामवाद. प्रकृती जगताला काय करते? उत्पन्न करते, म्हणजे परिणामी होते. समजतंय ना? तर हा प्रकृती कारणवाद 3 कारिकेतून सांगितला आहे. त्यात पहिली कारिका आपली झाली, अजून 2 कारिका आहेत पुढे, 15वी आणि 16वी. बघा, भेदानां परिणामा परिमाणात समन्वयात शक्तितः प्रवृत्तेश्च कारण कार्य विभागाद वैश्वरूप्यस्य भेदानां परिमाणात् समन्वयात् शक्तितः प्रवृत्तेश्च कारण कार्य विभागाद वैश्वरूप्यस्य कारणमस्त्यव्यक्तं प्रवर्तते. पुढची कार्य त्रिगुणतः समुदायाच्च परिणामतः सलिलवत् प्रतिगुणाश्रय विशेषात् कारणमस्त्यव्यक्तं प्रवर्तते. त्रिगुणतः समुदायाच्च परिणामतः सलिलवत् प्रतिगुणाश्रय विशेषात्. या 2 कारिकांचा युग्मय एकत्र विचार करावा लागतो. बघा, कारण 15व्या कारिकेत पूर्ण हेतू सांगितलेत आणि 16व्या कारिकेमध्ये मग त्याचा सिद्धांत सांगितलाय. पुढं भेदानां परिमाणात एक हेतू, समन्वयात दुसरा हेतू, शक्तितः प्रवृत्तेः च तिसरा हेतू, कारण कार्य विभागात चौथा हेतू, अविभागात वैश्वरूप्यस्य पाचवा हेतू. आणि त्यामुळे मग कारणम अस्ति अव्यक्तम पुढच्या कारिकेत म्हटले. अव्यक्त हे या जगाचं कारण आहे, म्हणजे प्रकृती कारण आहे. प्रवर्तते ही प्रवृत्त होते, कशी? त्रिगुणतः समुदायाच्च परिणामतः सलिलवत प्रतिगुणाश्रय विशेषात. अन्वयपूर्वक अर्थ बघा. या 2 कारिकामध्ये प्रतिज्ञा आहे. पहिली काय? भेदानां कारणम अव्यक्तम अस्ति. एकत्र अन्वय करावा लागतो. खालच्या कारिकेतले काही शब्द घ्यायचे. 15व्या कारिकेतला पहिला शब्द भेदानां, बरोबर. 16व्या कारिकेतले पहिले 2 शब्द कारणम अव्यक्तम अस्ति, बरोबर ना. अस्त्यव्यक्तम आहे ना पदच्छेद, अस्ति अव्यक्तम अन्वय करायचा. मग अव्यक्तम अस्ति, मग एक वाक्य झालं तयार. भेदानां कारणम अव्यक्तम अस्ति. समजताय ना? मग कशामुळे बरं? तर हेतू सांगतायत. पहिला हेतू परिमाणात, बरोबर ना. भेद म्हणजे हे संपूर्ण जगत, जगतातले कार्य सगळे, हे घटपट आदी सगळी वस्तू, मग हे सगळे भेद पदार्थ यांचं कारण अव्यक्त म्हणजे प्रकृतीच आहे. प्रकृतीच यांचं कारण आहे. कशामुळं? तर परिमाणात. कारण हे सगळे भेद जे आहेत ना जगतातले पदार्थ, हे कसे आहेत? परिमाण आहेत. परिमाण म्हणजे काय? परिच्छिन्न आहेत. कसे आहेत? हे परिच्छिन्न आहेत. मग यांना व्याप्त करणारं कारण असलं पाहिजे की नाही? संपूर्ण जगतातले पदार्थच परिच्छिन्न आहेत. घट काय सगळ्या जगात आहे का? नाही. आपापल्या देशामध्ये वस्तू परिच्छेद आहे, त्याला काल परिच्छेद आहे, देश परिच्छेद आहे प्रत्येक वस्तूला. समजताय ना? मग जगतातले सगळे भेद म्हणजे पदार्थ, सगळे पदार्थ मर्यादित आहेत, परिच्छिन्न आहेत. आणि कारण कसं असतं? कार्यापेक्षा व्यापक असतं. संपूर्ण जगाला व्यापणारं एक कारण असलं पाहिजे. आणि ते कोण असू शकतं? मग प्रकृतीच असू शकते. समजताय ना? पुरुष आहे, हो पुरुषमस आहे, व्यापक आहे सगळे, पण तो कारण होऊ शकतो का? नाही. असंग निर्विकार आहे पुरुष. मग पुरुष व्यापक आहे, पदार्थांना तो व्यापू शकतो, पण तो कारण होत नाही. मग त्याला तर कारण म्हणून मांडलं नाही सांख्याने. मग राहिली कोण?
प्रकृती. म्हणून हे सगळे पदार्थ परिच्छिन्न आहेत आणि कार्यापेक्षा कारण व्यापक असतं आणि कार्य इथं व्याप्य आहे, परिच्छिन्न आहे, परिमाणी आहे, बरोबर ना. आणि त्यामुळं यांना व्याप्त करणारं कारण म्हणजे प्रकृतीच आहे असा अर्थ. दुसरा हेतू आहे समन्वयात. दुसरा हेतू काय? समन्वया. त्याचा अर्थ महत इत्यादी जे कार्य आहे की नाही प्रकृतीचं, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, इंद्रिय, सारं जगत, हे सगळं कार्य कसं आहे? समान रूपवाला आहे. समन्वय शब्दाचा अर्थ काय? याचं सगळ्याचं रूप समान आहे, स्वरूप समान आहे. काय समान आहे? की प्रत्येक पदार्थामध्ये सुख दुःख मोह आहेत, बस, बाकी काही नाही. कोणताही पदार्थ काढ, त्या पदार्थामध्ये काय आहे? सुख दुःख मोह. याला म्हणायचं समन्वय. सम्यक प्रकारेण सर्वेषां पदार्थानाम अन्वय. बरोबर ना. सर्वांचं स्वरूप एक आहे. कोणतं एक आहे? सुख दुःख मोह. समजलं ना. सांख्याने याला उदाहरण दिलंय, स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे. एक स्त्री आहे जी काय करते, आपल्या पतिव्रता आहे ती, त्यामुळे आपल्या पतीला काय करते, ती सेवा करून संतुष्ट करते. मग पतीसाठी ती सुखरूपाने प्रकट झालेली. समजतंय ना. पतीसाठी ती कशी झालेली आहे? सुखरूपाने प्रकट झालेली असते. आणि कधी कधी तीच स्त्री काय होते, दुःखाला कारण ठरते की नाही भविष्यामध्ये, कालांतराने पुन्हा काय होते, ते दुःखाला कारण ठरते. तेव्हा ती रजोगुण रूपाने प्रकट झालेली असते. तीच तिच्यामध्ये काय असतो, तिच्यातला पहिलाच असतो तो रजोगुण. तो काय होतो मग विशेष रूपाने आपल्या प्रतीतीला येतो. अगोदर प्रतीतीला येत नव्हता, आता काय व्हायला लागलं, त्याची प्रतीती यायला, प्रचिती प्रचिती आली. त्याला प्रतीती म्हणल्यापेक्षा जवळचा शब्द अजून प्रचितीच आली, बरोबर ना. आणि मग पुन्हा कालांतराने काय झालं, ती स्त्री आहे, बरोबर ना. ते स्त्री त्याच्या सुखाला कारण ठरत होती, ती दुःखाला कारण ठरली. आणि तीच स्त्री इतरांना, इतर लोकांना, बाकीच्यांना ती मोहाला कारण ठरणारी असते. समजतंय ना. मोहाला एखाद्याला तिची अपेक्षा आहे पण त्याला ते भेटत नाही, मग त्याला ती काय झाली, मग मोहरूप झाली इतरांसाठी. समजतंय ना. तमोगुणात्मक कोणतीही वस्तू अशीच आहे जगात. मला मिळाली सुखाला कारण ठरली, तुम्हाला भेटली नाही दुःखाला कारण ठरली. समजतंय ना. आणि एखाद्याला मोहाला कारण ठरू शकते, अविवेकाला कारण ठरू शकते. प्रत्येक वस्तू अशी जगामध्ये सुख दुःख मोहरूप आहे. समजतंय. आणि म्हणून यांचं कारण कसं असलं पाहिजे, मग सुख दुःख मोहरूप म्हणजे त्रिगुणात्मक, म्हणजे प्रकृतीच आहे. कारणमस्ति अव्यक्तम. दुसरा हेतू. तिसरा हेतू आहे शक्तितः प्रवृत्तेः च. याचा अर्थ काय? कारणामध्ये एक शक्ती असते. कोणत्याही कारणामध्ये काय असते? एक शक्ती असते विशिष्ट, आपल्या कार्याला उत्पन्न करण्याची. आणि मग त्या शक्तीच्या द्वाराच त्या कार्याची प्रवृत्ती म्हणजे प्रादुर्भाव होत असतो. आणि मग अशी शक्ती कुणामध्ये असणं शक्य आहे? प्रकृतीमध्ये. जगत सर्जन शक्ती पुरुषामध्ये आहे का? नाही. मग ही शक्ती कुणामध्ये असणं शक्य आहे? प्रकृतीमध्ये. म्हणून प्रकृती कारण आहे जगताचं. कारण शक्ती असल्याशिवाय काही कार्य होतं का? माझ्या हातामध्ये शक्ती असेल तर मोबाईल उचलू शकेल ना. शक्ती, बल, सामर्थ्य असल्याशिवाय कुठलंच कार्य होत नाही. म्हणून मायेमध्ये किंवा प्रकृतीमध्ये जगताला उत्पन्न करण्याची शक्ती असते. मृत्तिकेमध्ये घट उत्पादन शक्ती आहे, तंतूमध्ये पट उत्पादनाची शक्ती आहे, म्हणून तंतूपासून पट उत्पन्न झाला. तसं जगताला उत्पन्न करण्याची शक्ती कोणामध्ये आहे? प्रकृतीमध्ये आहे, पुरुषामध्ये नाही. म्हणून जगताचं कारण कोण आहे? प्रकृती आहे. पुढे म्हटलंय कारण कार्य विभागात. कारण कार्य विभागात म्हणजे काय? की कारणापासूनच कार्याचा विभाग म्हणजे काय होत असतो? आविर्भाव होतो. इथं विभाग शब्दाचा अर्थ आहे आविर्भाव. कोणत्याही कार्याचा आविर्भाव, विभाग कोणापासून होतो? कारणापासून होतो. म्हणून या संपूर्ण जगताचा विभाग झाला. विभाग म्हणजे प्रादुर्भाव झाला, आविर्भाव झाला. मग याचं कारण कोण असलं पाहिजे? याला प्रादुर्भूत करण्याची शक्ती फक्त प्रकृतीमध्येच आहे. कारणाशिवाय तर कार्याचा प्रादुर्भाव होत नाही.
आणि प्रादुर्भाव तर झालाय संपूर्ण कार्याचा. मग या कार्याचा प्रादुर्भाव करणारी कोण आहे? प्रकृती आहे या जगताचं कारण. आणि पुढे म्हटलंय अविभागाद वैश्वरूप्यस्य. संपूर्ण हे जे वैश्वरूप्य म्हणजे विश्वरूप, संपूर्ण हे विश्वरूप जे आहे, स्थूल दिसणारं सारं विश्व, याचा अविभाग होतो. अविभाग या शब्दाचा अर्थ आहे तिरोभूत. बरोबर ना? तिरोभूतता. सगळं जगत जिच्यामध्ये सामावेल शेवटी महाप्रलयामध्ये, ती कोण आहे? प्रकृतीच असू शकते. म्हणून कारणम अस्ति अव्यक्तम. संपूर्ण या जगताचं कारण अव्यक्त म्हणजे प्रकृती आहे. समजताय ना? पहिला हेतू दिला परिमाणात, कार्य व्याप्य, कारण व्यापक असलं पाहिजे, अशी प्रकृतीच आहे. मग व्यापक असणारं कारण. समन्वयात, संपूर्ण पदार्थात समान रूप आहेत, सुख दुःख मोहात्मक, यांचं कारणही तसंच असलं पाहिजे, म्हणजे प्रकृतीच आहे. म्हणून प्रकृती कारण. शक्तीतः प्रवृत्ते हे, संपूर्ण जगताला उत्पन्न करण्याची शक्ती प्रकृतीमध्येच आहे, म्हणून प्रकृती कारण आहे. आणि कारण कार्य विभागात एखाद्या कारणापासूनच कार्याचा प्रादुर्भाव होत असतो. संपूर्ण जगताचा प्रादुर्भाव प्रकृतीपासूनच होऊ शकतो, म्हणून प्रकृतीच कारण आहे. आणि अविभागात वैश्वरूप्यस्य, पाचवा शेवटचा हेतू आहे, संपूर्ण जगत ज्याच्यामध्ये लीन होईल, सामावेल, अशी कोण आहे? प्रकृतीच आहे. म्हणून प्रकृती कारण आहे. कारणम अस्ति अव्यक्तम, म्हणून अव्यक्त रूपी प्रकृती कारण आहे जगताला. मग आता ती जगत उत्पन्न करते, कशी करते? त्याची प्रवृत्ती कशी होते प्रकृतीची? तर दोन प्रकाराने होते. त्रिगुणतः समुदायाच. त्रिगुणतः प्रवर्तते च समुदायात प्रवर्तते, असा अर्थ. तीन गुणांच्या रूपाने प्रवृत्त होते आणि कधी कधी समुदायाने प्रवृत्त होते. म्हणजे काय? तर ह्याची जी प्रवृत्ती आहे तो दोन प्रकारची आहे. म्हणजे कशी? एक आहे प्रलयकालीन आणि दुसरी आहे सृष्टीकालीन. महाप्रलयाच्या काळामध्ये असणारी त्या प्रकृतीची प्रवृत्ती एक, आणि दुसरी आहे जगत उत्पन्न करत असताना, सृष्टी करत असताना या प्रकृतीची असणारी एक प्रवृत्ती. समजताय ना? दोन प्रकारची याची प्रवृत्ती आहे, सृष्टी काळामध्ये आणि महाप्रलयाच्या काळामध्ये. मग महाप्रलयाच्या काळात कशी प्रवृत्ती आहे? त्रिगुणतः, त्रिगुण रूपाने आहे. बरोबर ना? तीन गुणांची साम्यावस्था. बरोबर. महाप्रलयामध्ये म्हणजे प्रत्येक गुण काय होतो? आपापल्या मूलभूत स्वरूपात येऊन स्थिर होतो. रजोगुणानं सगळे आपली जेवढी कार्य जगतामध्ये होती ती घेतली आणि आपल्या मूळ स्वरूपात येऊन शांत समान रूपाने राहिला. तमोगुणानं आपले सगळे ज्ञानेंद्रिय आदी संपूर्ण कार्य घेतली आणि आपापल्या स्वरूपात येऊन बसला. तमोगुणानं आपली कार्य घेतली, रजोगुणानं घेतली, आणि सगळे काय झाले? हे एकत्र येऊन समान झाले. रजोगुणही कमी अधिक नाही, रजोगुणही तेवढा, सत्वगुणही तेवढा, तमोगुणही तेवढा. तीन गुणाची साम्यावस्था याला म्हणायचं. आणि हे भिन्न भिन्न रूपाने आहेत, आता एकमेकांमध्ये मिसळलेले. बरोबर ना? एकमेकाला सहाय्य करणारे. इथं सांगितलं तसं अन्योन्य अभिभव, आश्रय, जनन, मिथुन असलं नाही. असल्या आता वृत्ती नाही राहिल्या, सगळे आता काय झाले? निर्वृत्तिक झाले सगळे गुण. याला काय म्हणायचं? साम्यावस्था. तीन गुणाची साम्य, असे समान रूपा, कमी अधिक नाही, समान रूपामध्ये असणारे तीन गुण. त्रिगुणतः प्रवर्तते. महाप्रलयामध्ये अशी असते प्रकृती, तीन गुण समान असतात. आणि समुदायाच, इथं आहे सृष्टीकालीन. जेव्हा सृष्टीची मग उत्पत्ती व्हायला लागते तेव्हा मग एक गुण वाढ, सत्वगुण वाढला, रजगुण तमगुण कमी झाला, रजगुण वाढला, सत्वगुण तमगुण कमी झाले, सत्वगुण वाढला, रजगुण तमगुण कमी झाले. समज आले ना? एक गुण वाढला, दोन कमी झाले, असे कमी अधिकपणा होतो यांच्यामध्ये. बरोबर. आणि कमी अधिकपणा झाल्याच्या नंतर मग सृष्टी कालामध्ये एका एका गुणाच्या द्वारा आपापलं कार्य उत्पन्न व्हायला लागतं. अशी प्रवृत्ती त्या प्रकृतीची होते. कधी? जगत उत्पन्न होत असताना. आणि कशी होते म्हणजे असं कसं शक्य आहे? हो, तीन गुण आहेत की नाही प्रकृतीमध्ये, सत्व, रज आणि तम. मग एका त्या प्रकृतीपासून उत्पन्न होणारं हे सगळं जगत आहे. बरोबर ना? हे सगळं भिन्न भिन्न रूपानं, वेगवेगळ्या रूपानं कशामुळं आहे? एका प्रकृतीपासून झालं ते भिन्न भिन्न असं कसं काय झालं? तर त्याचं उत्तर दिलंय पाण्याप्रमाणे. सलिलवत परिणामतः सलिलवत प्रतिप्रति गुणाश्रय विशेषा. प्रत्येक गुणाचा, हे तीन गुण आहेत ना, या प्रत्येक गुणाचा जो आश्रय आहे, समोरचा पदार्थ, त्याच्यामध्ये भेद आहे. विशेष म्हणजे भेद, विशेषात, भेदात असा अर्थ.
गुणाचा आश्रय वेगवेगळा आहे आणि वेगवेगळ्या आश्रयाच्या त्या पदार्थाचा आश्रय घेतल्यामुळे तो गुण त्या कार्याला कसा उत्पन्न करतो पाण्याप्रमाणे यांचा परिणाम होतो. म्हणजे कसं उदाहरण दिलंय, सलिलवत पाण्याप्रमाणे. म्हणजे पाणी काय करतं, पाणी एकच आहे की नाही, पण उसाला गेलं की कसं होतं गोड, चिंचेला गेलं की आंबट झालं, आणि मिरचीला गेलं की तिखट झालं, आवळ्याला गेलं की तुरट आहे की नाही, कारल्याला गेल्यास कसं झालं कडू झालं. बरोबर ना, कारण त्यात रस आहे ना, म्हणजे पाणीच आहे. पाणीच कसं झालं मग ते कडू झालं का, आश्रय विशेषात. प्रत्येक त्या पदार्थ जो आश्रय आहे, त्या पाण्याचा आश्रय जो पदार्थ बनला, त्या पदार्थाशी संसर्ग झाला, त्या पाण्याचा संबंध आला की त्या पाण्यामध्ये तशा प्रकारचा धर्म प्रगट होतो. समजतंय ना. मुळात पाणी काय कोणत्याच ह्याचं नाही, जले मधुर येव असं म्हटलंय. पाणी गोडच आहे तसं मुळात, पण त्या पदार्थाच्या संपर्कात आलं की ते पाणी तसं त्या रसानं युक्त होतं. त्याप्रमाणे हे जे गुण आहेत, प्रति गुण आश्रय विशेषात, या गुणांनी त्या पदार्थाचा आश्रय केला की हे गुण त्या पदार्थाच्या रूपाने प्रगट होतात. वेगवेगळे पदार्थ जगतामध्ये उत्पन्न व्हायला लागतात, असं याचं उत्तर दिलेलं आहे. आणि यावरून मग काय सिद्ध झालं, 3 गुण आहेत, त्यांचं स्वरूप, कार्य वगैरे सांगितलं. त्रिगुणात्मक प्रकृती आहे आणि ही प्रकृती जगताचं कारण आहे. त्यासाठी 3 कारिका पाहिल्या आपण आणि अनेक हेतू पाहिले की त्यामुळं प्रकृतीच जगताचं कारण आहे. ती कशी होते, 2 प्रकारांनी तिची प्रवृत्ती होते, त्रिगुणतः आणि समुदायात. आणि त्या एका प्रकृतीपासून उत्पन्न होणारं जगत भिन्न भिन्न कसं झालं, तर पाण्याप्रमाणे झालं. बरोबर ना, असं उत्तर दिलं. आता प्रकृतीची सिद्धी झाली, जगत असं उत्पन्न करणारी ती आहे, कारण आहे, हे सिद्ध झालं. आता राहिला पुरुष. बरोबर ना, सांख्यांनी प्रतिपादन केलेला आत्मा. आणि तो पुरुष मग आहे, पहिली गोष्ट त्याचं अस्तित्व आधी सिद्ध करता. आणि मग तो पुरुष आहे तर तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हेही पुढच्या 2 कारिकांमध्ये सांगितलेलं आहे. तो विषय आपण उद्या. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.